नमस्कार मैत्रिणींनो, माय फॅमिली माय लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत तिळाची करंजी। खुसखुशीत अशी करंजी आहे, एकदा खाल तर सारखं मागाल। तर चला करूया सुरुवात। सारण बनवण्यासाठी मी घेतलेला आहे, इथे आपण 1 वाटी तीळ घ्यायचे आहेत, त्यानंतर 1 वाटी गूळ घेतलेला आहे, थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर मी थोड्याशा खारका घेतला आहेत। याचे मेजरमेंट म्हटलं तर पाव किलोच्या प्रमाण आहे। त्यानंतर मी एक 7-8 विलायची घेतलेले आहेत, कारण की विलायचीमुळे सुगंध खूप छान येतो आणि चवीला खूप छान लागतात। कारण मैत्रिणींनो, फक्त तिळाच्या करंज्या न बनवता मी आज तुम्हाला खारीक, खोबरे, गूळ आणि तिळाच्या करंजीचं सारण सांगणार आहे। तर चला करूया आजच्या सारणाला सुरुवात। कारण या सर्व प्रकारच्या मिळून सारण तयार केलं तर खूप चविष्ट असं करंज्या होतात आणि मुलेसुद्धा आवडीने खातात। तर फक्त तिळाच्या करंज्या केल्या तर तीळ आणि गूळ मैद्याला चिटकून राहतं आणि तळल्यानंतर ते खूप चिकट असं होतं, म्हणून हे सर्व सारण वापरलं तर आपल्या करंज्या खूप खुसखुशीत होतील आणि खायलासुद्धा खूप चविष्ट लागतील। तर हे प्रमाण सारणाचे घ्यायचं आहे। यानंतर आपण मिश्रण कसं तयार करायचं हे पाहणार आहोत। आता हे सर्व प्रमाण आपण बारीक करून घ्यायचं आहे। आता बघा, मी इथे 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे। आता हा 2 वाटी मैदा मला चाळून घ्यायचा आहे। मैदा चाळल्याशिवाय अजिबात वापरायचा नाही। त्यानंतर 1 वाटी गरासुद्धा चाळून घ्यायचा आहे। हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व प्रमाण चाळून घेतल्यानंतर आपल्याला 2 चमचे तेल गरम करायला ठेवायचं आहे, कारण की तेलाचे मोहन टाकले तर खूप छान आपली करंजी होते। आता बघा, मी इथे तेल गरम केलेलं आहे आणि तेल गरम करून मी या मिश्रणामध्ये ओतत आहे। आता या मिश्रणामध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी 1 चमचा मीठ घेत आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। तेल आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा मिश्रण हलवून घ्यायचं आहे। खूप चांगल्या प्रकारे हलवायचं आहे। ही टीप खूप महत्त्वाची आहे, कारण की जर तुम्ही हे हलवलं नाही तर आपले तेल आणि मीठ एका जागेला राहील। आता हे पूर्ण हलवून झाल्यानंतर आपली महत्त्वाची टीप म्हणजे हा मैदा आपण हातामध्ये घेऊन चांगला असा मऊसूत चुरायचा आहे, कारण यामुळे सर्व मैद्याला आपले तेल लागत आहे आणि त्यामुळे आपली करंजी खूप खुसखुशीत अशी होत आहे। ही टीप अजिबात विसरायची नाही, कारण ही टीप खूप महत्त्वाची आहे। अशा प्रकारे चोळून सर्व मैद्याला आणि गऱ्याला तेल सर्व प्रकारचे चोळून झालं पाहिजे। अशा प्रकारे चोळायचं आहे, त्यामुळे खूप छान असा सुगंधसुद्धा येतो। बघा, चोळून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आहे। पाणी थोडंच घ्यायचं आहे, एकदम पाणी ओतायचं नाही, त्यामुळे मिश्रण पातळ होण्याची शक्यता असते। थोडे पाणी ओतून या पिठाचा पूर्णपणे गोळा तयार होईपर्यंत पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। त्यानंतर पीठ आपल्याला 2 तासासाठी झाकून ठेवायचं होतं। 2 तास झाल्यानंतर मी त्याचे छोटे गोळे तयार करून घेतले आणि गोळा तयार झाल्यानंतर मी त्याला चपातीसारखं लाटायला सुरुवात केली। लगेच आपण नैवेद्य लाटायला घ्यायचे नाहीत, त्यासाठी आपल्याला पूर्णपणे चपाती लाटून घ्यायची आहे। तर ही सुद्धा टीप खूप महत्त्वाची आहे, यामुळे आपली करंजी चौकट फुलणारी आहे। अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। पूर्णपणे चपाती लाटून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि ते तेल सर्व चपातीला पूर्णपणे लावून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तेल पूर्णपणे लावून घेतल्यानंतर त्यावरती थोडंसं मैद्याचं पीठ टाकायचं आहे आणि मैद्याचं पीठ टाकल्यानंतर गोल रोल करायचा आहे या चपातीचा। अशा प्रकारे जर तुम्ही गोळ्या बनवल्या तर आपली करंजी चौपट फुलते।
बघा अशा प्रकारे रोल करायचा आहे। रोल केल्यानंतर हळूहळू रोल करायचा आहे। रोल केल्यानंतर आपल्याकडे जे साहित्य आहे, चाकू असो, कटर असो, अशा कोणत्याही चाकूने किंवा उलटण्याने सुद्धा आपण एका गोळीच्या मापाने खाप करून घ्यायचे आहेत। समान आकाराच्या या खाप तयार होतात। अशा प्रकारे काप करायचे आहेत। या सर्व कापे करून आपण त्याच्या गोळ्या बनवायच्या आहेत आणि एक एक गोळी घेऊन आपण ते लाटायला सुरुवात करायची आहे। अशा प्रकारच्या सर्व गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारच्या गोळ्या तयार होतात आणि या गोळ्या तयार झाल्यानंतर आपण एक गोळी घेऊन थोडंसं मैद्याचं पीठ लावून किंवा तुम्ही तेलामध्ये सुद्धा लाटू शकता। जर तुम्हाला तेलामध्ये जमत नसेल तर तुम्ही पिठामध्ये सुद्धा लाटू शकता। अशा प्रकारचा नैवेद्यासारखं लाटून घ्यायचं आहे। नैवेद्य पूर्ण झाल्यानंतर त्यावरती आपण केलेले खारीक, खोबरे, तीळ, गूळ आणि विलायचीचे सारण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले ते सारण 1 चमचा त्यावरती भरायचं आहे। तुमच्याकडे जर करंजीचा साचा असेल तर तुम्ही किती वापरू शकता, नसेल तर तुम्ही फिरकीचा चमचासुद्धा वापरू शकता। अशा प्रकारे चिटकवून घ्यायचा आहे कढीचा भाग आणि त्यानंतर फिरकीच्या चमच्याने मस्तानी डिझाईन करत त्याला आकार द्यायचा आहे। अशा प्रकारे करंजी तयार होते। अशा प्रकारच्या सर्व करंज्या तयार करून झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम होईपर्यंत त्यामध्ये काहीही टाकायचं नाही। तेल चांगलं गरम होऊ द्यायचं। त्यानंतर आपण तेल गरम झालं का नाही हे पाहण्यासाठी आपण पिठाचा थोडासा तुकडा काढून सुद्धा त्यामध्ये तेल गरम झालं आहे का नाही पाहण्यासाठी टाकू शकतो। बघा मी अशा प्रकारे तेलामध्ये तो टाकलेला आहे, परंतु मला जाणवत आहे की तेल गरम झालेलं नाही, त्यामुळे मी अजून थोडं तेल गरम व्हायची वाट बघितली आणि त्यानंतर मी करंजी टाकायला सुरुवात केली। करंजी टाकल्यानंतर सुद्धा गॅस बारीक करायचा नाही, मीडियम ठेवायचा आहे। अशा प्रकारे करंज्या टाकून घेतल्यानंतर जास्त प्रमाणात न टाकता 5-6 करंज्या टाकल्या आहेत। अशा प्रकारे टाकून तळून घ्यायच्या आहेत आणि तळल्यानंतर या करंज्या आपण काढून घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे लालसर होईपर्यंत, जास्त लालसर पण नाही पण कमी प्रमाणात लालसर करंज्या काढून घेतल्यानंतर खूप छान दिसतात। त्यानंतर बघा दुसऱ्यांदा मी करंज्या कशा टाकायच्या हे सुद्धा तुम्हाला दाखवते आणि आपल्या करंज्या कशा चौपट फुलतात हे सुद्धा तुम्हाला यानुसार समजणार आहे। अशा प्रकारच्या करंज्या टाकल्यानंतर आता मी 6 करंज्या टाकून घेतल्या आहेत। बघा कशा पटकन आणि चौपट फुलत आहेत या करंज्या। अशा चौपट फुलणाऱ्या करंज्या तयार झाल्या आहेत। बघा आता हे आपण सहज बोट लावलं तरी अगदी मऊ आणि लुसलुशीत अशा करंज्या झाल्या आहेत। जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।